आवड जास्त आहेत, उत्सुकता जास्त आहेत, कारण ते टेस्टसाठी चांगले असतात. जे जिभेसाठी जे टेस्टसाठी चांगले आहेत ते आपल्या शरीरासाठी आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगले नसतात. याची समज आपल्याला लहान वयामध्ये नाही आहे. यापासून होणारे तोटे नेमके काय आहेत याची कल्पना आपल्याला नाही आहे. पण मित्रांनो, या जंक फूडचं जर आपण सेवन केलं, दररोज जर आपण हे पदार्थ खात राहिलो, तर आपल्या शरीरावरती याचे काय दुष्परिणाम होतील याचा जर आपण विचार केला तर आपण या जंक फूडला, या पदार्थांना हात सुद्धा लावणार नाही. सर्वप्रथम लठ्ठपणा, चरबी वाढणे, जे एक्स्ट्रा फॅट आहेत ते फॅट आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये जमा होतात आणि याचा परिणाम असा होतो की मोठेपणा, म्हणजे आपण शालेय जीवनामध्ये कमी वयामध्ये आपल्या शरीराची जी काही वाढ आहेत ती वेगाने होते, चरबी वेगाने वाढते. आणि जर ही चरबी वाढली तर आपल्याला थकवा येणे, अशक्तपणा येणे, धाप लागणे, दम लागणे, यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या स्पोर्ट इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. आपल्याला थकवा जाणवतो, मग आपण नैराश्यामध्ये बसले असतो. बाकीच्या मुलांचं जर आपण बघितलं, कंपॅरिझन केलं, ज्यांचं हेल्दी फूड आहेत, ज्यांचं प्रॉपर डाएट आहेत, ज्यांच्या फॅमिलीमधूनच त्यांना तशी शिकवण दिली जाते, शाळेमधल्या जे काही रूल्स आहेत ते जे मुलं फॉलो करतात ते फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे स्पोर्ट इव्हेंटमध्ये आपल्याला पुढे गेलेले दिसून येतात. दुसरा जर दुष्परिणाम आपण या जंक फूडचा पाहिला तर तो म्हणजे मधुमेह, डायबिटीज. अलीकडच्या काळात लहान वयामध्येच मुलांमध्ये डायबिटीजचं प्रमाण वाढतंय, मधुमेहाचं प्रमाण वाढतंय. आपण जर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये गेलो, मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरांमध्ये जर आपण बघितलं तर स्कूलमध्ये 50% मुलांना इन्सुलिन नावाचं इंजेक्शन घेऊन स्कूलमध्ये यावं लागतं. एवढी दुर्दैवी अवस्था आज समाजामध्ये चालू आहे. याचं कारण म्हणजे साखरेचं प्रमाण जास्त. चॉकलेट, पिझ्झा, बर्गर, कुरकुरे, केक हे पदार्थ मुलं दररोज आपल्या आहारामध्ये घेत असल्यामुळे मुलांची शुगर ही झपाट्याने वाढत आहे. आणि जर मधुमेह किंवा शुगर, डायबिटीज जर वाढली तर आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणजेच किडनी खराब होणे, लिव्हर खराब होणे, ब्रेनला स्ट्रोक येणे, आपली हाडं जी काही आहेत ती ठिसूळ होणे. आणि जर आपल्या बॉडीला जखम झाली तर ती जखम कधीही भरून येत नाहीत, जखम बरी होत नाहीत. डायबिटीजचा, मधुमेहाचा दुष्परिणाम आणि हा डायबिटीज या जंक फूडमुळे होत आहेत. साखर, तिला व्हाईट क्रिस्टल असं म्हटलं जातं. ही साखर आपल्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. आपल्या बॉडीमध्ये ती गेल्यानंतर ती बाहेर पडत नाही, ती ब्लडमध्ये एंट्री करते आणि ब्लडमध्ये गेल्यानंतर आपल्या बॉडीचे एक एक पार्ट खराब करायला सुरुवात करते. दुसरा या जंक फूडचा दुष्परिणाम असा आहे की अशक्तपणा येणे, नैराश्य येणे आणि अभ्यासावरती लक्ष न लागणे. आजकालची मुलं पुस्तक घेऊन अभ्यास करायला बसताय, परंतु त्यांचं लक्ष अभ्यासाकडे नाहीये, त्यांचं मन दुसरीकडेच भरकटतंय. वेगवेगळ्या गोष्टींकडे मन भरकटण्याचं कारण म्हणजे जंक फूड. जे मुलं योग्य आहार घेतात, ज्यांच्या आहारामध्ये पालेभाज्या आहेत, दूध आहेत, कडधान्य आहेत, अशा मुलांना आपलं जे काही स्मरणशक्ती, ज्याला आपण म्हणतो अभ्यास केल्यानंतर लक्षात ठेवण्याची जी काही क्वालिटी आहेत ती आपल्याला या मुलांमध्ये जास्त दिसून येते. जे मुलं जंक फूड सेवन करताय त्या मुलांचं अभ्यासाकडे एकाग्रता होत नाहीत, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीत. दुसरी गोष्ट अशी म्हणजे, दुसरा दुष्परिणाम असा की चिडचिड होणे, रागावणे. आत्ताची मुलं घरी आईवडिलांनी सांगितलेले काही सूचना असतील, शाळेमध्ये शिक्षकांनी सांगितलेल्या सूचना असतील तर ते लगेच रिॲक्ट होत आहे, लगेच रागावत आहे, आईवडिलांना घरी उलट फिरून उत्तर देत आहे. हे सगळं जे काही घडतंय याच्या पाठीमागे जंक फूड आहेत, शीतपेय आहेत, कोल्ड्रिंक्स आहेत. हे सगळं आपण घेत आहोत. आपल्याला आज या गोष्टीचा आनंद वाटतो, परंतु याचे भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठे दुष्परिणाम होतील, याची काळजी आपण घ्यायची. मग सर, जंक फूड खायचं नाही तर आम्ही खायचं काय? याच्यामध्ये आपल्या घरच्यांची, आपल्या आईवडिलांची सुद्धा मोठी चूक आहे. खास एक सेशन, एक लेक्चर आपल्या पॅरेंट्ससाठी घेतलं गेलं पाहिजे. मी सरांना सुद्धा विनंती करणार आहे, कारण घरच्यांना उठण्यासाठी वेळ होतो, सकाळी स्कूल लवकर असते, डबा बनवला जात नाहीत,
मुलांपेक्षा घरच्यांना जास्त आळस आलेला असल्यामुळे टिफिन बॉक्समध्ये लंच बॉक्समध्ये देण्यासाठी पोळी भाजी नाहीत, पालेभाज्या नाहीत, कडधान्य नाहीत, म्हणून आई सांगते आज तू कुरकुऱ्याचं पाकिट घेऊन जा बाळा, आज बिस्किट घेऊन जा, आज मॅगी घेऊन जा. हे जे पदार्थ घरूनच आपल्याला दिले जात आहेत, घरच्यांनाच माहीत नाही की हे खाल्ल्यानंतर आपल्या मुलांना याचा काय दुष्परिणाम होईल याची जाणीव तुम्ही सुद्धा आपल्या घरच्यांना करून द्या. आपण टिफिन खात असताना आपले मित्र टिफिन बॉक्समध्ये कुरकुरे आणतात, चॉकलेट आणतात, केक आणतात. मग आपल्याला सुद्धा वाटतं माझी आई मला पोळी भाजी बनवून देते, माझा मित्र तर एवढं भारी लंच बॉक्समध्ये एवढे दररोज वेगळे पदार्थ आणतो, कधी कधी हॉटेलचे पदार्थ आणतो, वडापाव आणतो, सँडविच आणतो. हे पदार्थ मुलांचे मित्रांच्या लंच बॉक्समध्ये टिफिनमध्ये बघून आम्हाला सुद्धा वाटतं की आम्ही सुद्धा तेच खाल्लं पाहिजे. म्हणून मुलांना आपल्या आईने बनवून दिलेली पोळी भाजी ही वाईट वाटते आणि मित्रांनी आणलेले हॉटेलचे पदार्थ चांगले वाटतात. हे बिलकुल चुकीचं आहेत. आपल्या घरचे जे काही पदार्थ आहेत, आपल्या आईने बनवून दिलेले, आपल्या मम्मीने बनवून दिलेले पदार्थ हे ताजे पदार्थ आहेत. हे अन्न चांगलं आहेत, हे आपल्या शरीरासाठी फायद्याचं आहेत. दुसरी गोष्ट, आपल्या बॉडीला विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी आणि मल्टीविटॅमिन, विटॅमिन B12 अशा वेगवेगळ्या प्रकारची खनिज, वेगवेगळ्या प्रकारची प्रथिनं, कॅल्शियम, मॅग्नीज, लोह या सगळ्या घटकांची गरज आपल्या बॉडीला आहे. तरच आपण तंदुरुस्त आणि फिट राहू शकतो. परंतु हे पिझ्झा, बर्गर, तळलेले, मिठाचे, साखरेचे पदार्थ हे आपल्याला कुठल्याही प्रकारचं विटॅमिन देऊ शकत नाहीत, कुठल्याही प्रकारची कॅलरीज देऊ शकत नाहीत, कुठल्याही प्रकारचं आयर्न देऊ शकत नाहीत, कुठल्याही प्रकारचे कॅल्शियम देऊ शकत नाहीत. म्हणून आजकालची मुलं थोडी जरी ग्राउंडवरती पडली तर लगेच त्यांचा हात फ्रॅक्चर होतो, कुठेतरी लागतं. त्याचं कारण असं आहे की जास्त मिठाचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपली बॉडीमधले जे काही बोन्स आहेत, हड्डी जे काही आहेत ते ठिसूळ होत आहेत, ते मजबूत नाहीत जास्त मिठामुळे. जास्त मिठाचा दुष्परिणाम म्हणजे आपल्या हार्टला ज्या काही व्हेन्स ब्लड घेऊन जातात त्या सुद्धा त्यामध्ये ब्लॉकेज होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजेच हार्ट अटॅक, हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस आहेत. आपण पेपरमध्ये वाचतो की कमी वयाची जी काही मुलं आहेत, तरुण यंग जनरेशनमध्ये सुद्धा या हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत आहे. दे ऑल क्रेडिट गोज टू सॉल्ट अँड शुगर. या पदार्थांमुळे हे आपल्याला याचे दुष्परिणाम आज जाणवत आहे. मग तुम्ही सांगितलं सर जंक फूड खाऊ नका, चॉकलेट खाऊ नका, चिप्स खाऊ नका, कुरकुरे खाऊ नका, पिझ्झा, बर्गर, केक हे पदार्थ खाऊ नका. मग आम्ही नेमकं खायचं काय सर? चपाती, भाजी पोळी, सगळ्या हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, दूध, ताक, दही, डाळ, भात, आपल्या घरी बनवलेले पदार्थ हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहेत. या पदार्थांपासून आपल्याला मल्टीविटॅमिन्स मिळेल, विटॅमिन ए, बी, सी, डी, विटॅमिन B12, आपल्याला लोह मिळेल, खनिजं मिळतील, प्रथिने मिळेल, कॅल्शियम मिळेल, आपली हड्डी मजबूत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्कूलमध्ये येत आहोत स्टडी करण्यासाठी. आपलं स्टडी करत असताना आपण जर हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या, आपण जर दूध, ताक, दही, कडधान्य हे पदार्थ जर खाल्ले तर आपला ब्रेन, आपली अभ्यास करण्याची क्षमता, आपली स्मरणशक्ती ही वाढेल. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डॉक्टरकडे जावं लागणार नाही. आजकालची मुलं दररोज 60 ते 70 मुलं ॲब्सेंट राहत आहे स्कूलमधले. प्रत्येक क्लासमध्ये ॲब्सेंटीचं प्रमाण जास्त आहे. त्याचं कारण मुलं आजारी आहे, सगळे हॉस्पिटल भरलेले, दररोज मुलांना IV चालू आहे, मुलं ॲडमिट आहे, सलाईन चालू आहे. हे सगळं कशामुळे होतं आहे? या सगळ्या जंक फूडमधून आपल्या बॉडीला जे मिळायला पाहिजे, जी एनर्जी मिळायला पाहिजे, जे विटॅमिन्स मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे. म्हणून आपण आजारी पडतोय, आपल्या प्लेटलेट्स डाऊन होत आहे, आपल्या WBC वाढत आहे, आपल्याला मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू हे सगळे आजार लवकर होत आहे. कारण आपल्या बॉडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होत चाललेली आहे. म्हणून आपण लवकर आजारी पडतोय, लवकर थकवा येतोय. म्हणून यासाठी या जंक फूडपासून दूर राहा. आपल्या घरचे बनवलेले ताजे आणि गरम अन्न खा. रात्रीचं झाकलेलं शिळं अन्न सकाळी खाऊ नये. आपण बनवलेलं गरम सकाळी बनवलेलं गरम आहारच घेतला पाहिजे. दररोज गरम अन्न सेवन केलं पाहिजे. आपल्या आईच्या हातचं अन्न खाल्लं पाहिजे, ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. हे जंक फूडचे दुष्परिणाम
आणि जंक फूडचे फायदे याचा आपण नक्कीच विचार करावा आणि आपल्या शरीरासाठी जे चांगलं आहेत, जे आपल्याला शाळेमध्ये शिक्षकांनी सांगितलं त्याचे नियम आपण जर फॉलो केले तर नक्कीच आपल्याला आपल्या भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. मी या सेशनच्या माध्यमातून अन्न आणि औषध प्रशासन विभाग यांनी दिलेल्या ज्या काही सूचना आहेत, नियमावली आहेत, ती या ठिकाणी आपल्याला सांगितल्या. धन्यवाद. यानंतर पुढची सूत्र मी सरांकडे देतो.